पुरीसोबत चपात्यासोबत खायला अशी मस्तपैकी बटाट्याची पिवळी भाजी, ही भाजी ना सगळीकडेच आवडीने बनवली जाते आणि खाल्लीसुद्धा जाते. बघा, लग्न समारंभामध्ये सुद्धा ही बटाट्याची पिवळी भाजी आवर्जून आपल्याला बघायला आणि खायला भेटते. बनवायला खूप सोपी आहे. काही भाजीला सुचलं नाही ना, तुम्ही झटकेपट ही पिवळी बटाट्याची भाजी बनवू शकता, टिफिनला म्हणा किंवा रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी. तर आज ना मला कंटाळा आला असं काही माझी भाजी वगैरे बनवायचा, तर मस्तपैकी आज मी बटाट्याची भाजी केली. विशेष काही नाही, पण छान वाटते बनवायला. असं कधी काही कमी वेळ असला तर अशा वेळेस ही भाजी खूप चांगली लागते. ते बटाटे मी चांगले उकडून घेतलेत बघा, मस्त शिजून घेतलेत कुकरमध्ये, फोडी केलेल्या आहेत. हे बघू शकता. जास्त गाळ नाही करायचे, पण गाळ झालेत माझ्याकडून जास्त. त्यानंतर इकडे मी बघा साहित्य काय वापरते, सिंपल भाजी बघा आपली. कढीपत्त्याची पानं, कांदा, मिरची, टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर घेतली वाटीमध्ये. बस एवढंच साहित्य लागणार आहे या भाजीला. काहीही झंझट लागत नाही, अगदी कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते. तर चला बनवून घेऊया आपण ही बटाट्याची एकदम छानपैकी भाजी. तर कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. याच्यामध्ये सुरुवातीला कढीपत्त्याचे पानं आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा राई टाकायचं आणि तडतडून घ्यायची. खूप म्हणजे इतकी सोपी बनती ना भाजी, झटकीपट. कितीही तुम्हाला टिफिनला उशीर झाला ना, फक्त बटाटे शिजून घेतले ना, झटकीपट ही भाजी तयार होती. किंवा रात्रीसुद्धा तुम्ही बटाटे शिजवून ठेवू शकता. तर खूप मस्त वाटते. आता आपण काय करायचं, कांदा, मिरची आणि हे टमाटर बारीक चिरून घेतलेलं टाकायचं. ही भाजी ना लाल मसाल्याची सुद्धा बनली जाते. मिरचीच्या ऐवजी फक्त तुम्ही इथं कांदा टमाटरच परतून घ्यायचं. हे बघा, राई, जिरा, कढीपत्ता आणि हे कांदा, टमाटर, मिरची बारीक चिरून घेतलेलं याच्यामध्ये परतून घेऊया. सणासुदीचे दिवस येणार आहेत आता, म्हणजे रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा वगैरे, नागपंचमी. आपण गोड पदार्थ बनवतो, पुरी भाजी. तर पुरीसोबत तर हमखास ही भाजी सगळ्यांची फेवरेट आहे. तर नक्की करा तुम्ही अशी सिंपल पद्धतीने. तर हे पाहू शकता. आता मस्त कांदा टमाटर थोडंसं परतून झालं, मिरची वगैरे, की आपण ह्याच्यामध्ये 1-2 मसाले टाकूया. ही लाल मसाल्याची नाही, त्यामुळे मी इकडे धना पावडर, गरम मसाला वापरणार नाही. पण लाल मसाल्याची जर करत असतात तर मग सगळे बेसिक मसाले टाकायचे. आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये ना थोडंसं अर्धा छोटा चमचा असा हळद टाकायची. पिवळी बटाट्याची भाजी करता वेळेस ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जास्त हळदीचं प्रमाण टाकू नका, नाही तर एकदम पिवळी पिवळी दिसून येते, मग काय म्हणजे इतकी छान टेस्ट लागत नाही. त्यानंतर इकडे मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतले ह्या स्टेजवर. आता हळद मीठ ना असं कांदा टमाट्यासोबत परतून घेतलं की ज्यावेळेस आपण बटाट्याच्या फोडी टाकतो बघा, त्या प्रत्येक फोडीला ना मग छानपैकी एकजीव होऊन जातं हळद मीठ. चव अशी कमी जास्त होत नाही, म्हणजे फिक्की नाही लागत. कुठला घास खारट, कुठला घाट फिक्का असं नाही लागत. आता मस्त हे परतून घेतलेत बघा मसाले, कांदा, टमाटर, मिरची, हळद, मीठ चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि मग त्यानंतर आपण जे बटाटे शिजून कट करून घेतलेत त्याच्यामध्ये तर जरा असं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. माझी खूप फेवरेट भाजी, पुऱ्या केल्या की हमखास मी ही भाजी करते, किंवा मग छोलेची. बस ह्या 2 फेवरेट भाज्यात माझ्या. त्यातली त्यात ही बटाट्याची तर मला कधीही द्या, खूप आवडते. आता हे बघा, हे बटाटे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित आता हलका हात वापरायचा. माझ्याकडून बटाटे जरा थोडेसे गाळ झालेत, इतके गाळ नकोत आपल्याला. 1-2 शिट्या झाल्या की लगेच बंद करायचं कुकर. हे बघा, सगळं मिक्स करून घ्यायचे, हे बटाटे एकजीव करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता बघा, हळद थोडी टाकल्यामुळं रंग बघा किती परफेक्ट झाला आहे. आणि आपण जी कोथिंबीर घेतली होती ना, ती सगळी टाकून घ्यायची. बटाट्याच्या भाजीला ना कोथिंबीर शिवाना म्हणजे चव तर लागत नाही, दुसरी गोष्ट दिसायलाही छान वाटते. अशा वाफा द्यायच्या 1-2 वेळा झाकण ठेवून, म्हणजे चव छान उतरती. आणि हलक्या हाताने त्याला मिक्स करत राहा. पाहू शकता बघा किती मस्त आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. भाकरीसोबत, पोळ्यासोबत आणि पुऱ्यासोबत एक नंबर लागते. झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया. मग 1 मिनिट वाफ दिलेली आहे आणि मस्त आता आपली ही बटाट्याची पिवळी भाजी झाली आहे खाण्यासाठी तयार. आता मी ह्या भाजीसोबत ना गरमागरम पुऱ्याच काढणार आहे. चपातीपेक्षा पुऱ्या खूप छान लागतात. तर ही भाजी बघा झाली तयार बटाट्याची.
तर पाहू शकता बघा किती कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीमध्ये, कुठलं वाटण नाही काय नाही, एकदम सिंपल पद्धतीची ही भाजी, पण खायला मात्र खूप भारी लागते. गरमागरम प्लेटमध्ये सर्व करायच्या, पुऱ्या काढायच्या, लोणचं पापड घ्यायचं. बघा किती छान बेत होतो हा. तर ही अशी बटाट्याची भाजी आवडत असेल तर नक्की करा. सणासुदीचे दिवस येणार आहेत तर पुरीसोबत हा बेत नक्की करा. आता मी पुऱ्या काढते आणि ह्या भाजीचा आस्वाद घेते. तुम्ही पण या सगळे खायला. ही भाजी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला आपल्या सबस्क्रायबर करा. आणि ही भाजी ना तुम्ही डोसे वगैरे जर केले ना त्यासोबत खाऊ शकता. पावासोबतसुद्धा खाल्ली जाते ही भाजी, इतकी भारी लागते आणि माझी तर नेहमीचीच फेवरेट आहे. तुम्ही पण सगळे नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्रायबर करा. अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सिंपल पद्धतीची बटाट्याची भाजी आवडली असेल तर लाईक नक्की करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.